मला आत्ताच्या आत्ता बर्गर हवाय. हे वरण भात वगैरे मी अजिबात खाणार नाही, असे म्हणत दोरखंडांनी करकचून बांधलेली असतानाही रडून रडून डोळे लाल झालेल्या गार्गीने थेट बर्गरची मागणी केली होती. तिची ती धिटाई आणि निरागस हट पाहून अपहरणकर्तेही क्षणभर अवाक झाले. मॅडम, जरा भानावर या. तुमचं अपहरण झालंय. तुम्ही काय माहेरी पाहुणचार घ्यायला आलेल्या नाहीत. तिथे उभ्या असलेल्या अमितने वैतागून तिला आठवण करून दिली. पण त्या बुरखेधारी टोळक्यात विक्रम मात्र त्या निरागस चेहऱ्याला पाहून कधीच वितळला होता. तिची ती अवस्था बघून त्याला राहवलं नाही. गार्गी पुन्हा मोठ्याने रडू लागली. काय झालं? आता बर्गरसाठी रडतेस का? विक्रमचा आवाज आपसुकच मऊ झाला. ती कळवळून म्हणाली, नाही, माझ्या पोटात खूप दुखतंय. कदाचित पाळी पिरियड्स तर येणार नाही ना तुला? अमितने संशयाने विक्रमकडे बघून डोळे वटारले. तुला काय भलतीच माहिती असते या सगळ्यातली? मित्र काहीही म्हणत विक्रमने त्यांचं ऐकलं नाही. तो बाहेर गेला आणि काही वेळातच तिचे पॅड्स, चॉकलेट आणि बर्गर घेऊन हजर झाला. अमित आणि सूरज हे दृश्य बघून अवाक झाले. सूरज कुजबुजला, अरे, सेवा तर अशी करतोय जशी काय त्याची बायकोच आहे. विक्रमने गार्गीला स्वतःच्या हाताने बर्गर भरवला आणि तिला आरामात बेडवर झोपवलं. हे पाहून अमितला राहवलं नाही. एक काम कर, आता मधुमिलन सुहागरात सुद्धा साजरी करून घे. पॅड्स, चॉकलेट्स तर असे घेऊन आलाय जशी तुझी बायकोच आहे. अमितने त्याच्या खांद्यावर हात ठेवत भावूक होण्याचं नाटक करत टोमणा मारला. विक्रम त्यांच्यावर ओरडला, ही तीच मुलगी आहे ना? तुम्ही लोकांनी पुन्हा काही गडबड तर केली नाही ना? अरे बॉस, विश्वास ठेवा आमच्यावर. आम्ही याआधी कधी गडबड केली आहे का, जी आता करू? अमितने विचारले. त्यावर विक्रमने डोळे बारीक करून त्याला अशा नजरेने पाहिले की अमितची बोलतीच बंद झाली. तुम्ही मला फक्त ते एक काम सांगा जे तुम्ही लोकांनी आजवर नीट केलंय. यावर अमित ओशाळल्यासारखं हसून बाजूला झाला आणि इथून पुढे त्यांच्या गोंधळाचा प्रवास सुरू झाला. ही शुद्धीवर काय येत नाहीये? सूरज, जो खूप वेळापासून समोर बसून गार्गीच्या चेहऱ्याचं निरीक्षण करत होता, तो शेवटी कंटाळून बोलला. हे तर मला तुम्हाला विचारलं पाहिजे. आम्हाला तर वाटतंय की तिला बेशुद्ध करण्यासाठी अमित भाऊंनी कुठलं तरी मोठं कडक केमिकल वापरलंय. कोपऱ्यात बसलेल्या सागरने सुद्धा आपली पुस्ती जोडणे गरजेचे समजले. विक्रम फक्त रागाने त्यांना बघत होता, जे कामाचे ना धामाचे होते. यापेक्षा तर बरं झालं असतं त्याने या मुलीचं अपहरण करण्यासाठी बाहेरून दुसरी माणसं विकत घेतली असती. कमीत कमी हे प्रकरण खराब होण्यास तरी टेन्शन राहील नसत. ते सगळे लोक एकमेकांशी गप्पा मारण्यात मग्न होते. तेव्हाच एक निरागस पण कडक आवाज खोलीत घुमला. तुम्ही लोक शांत बसू शकत नाही का? माझी झोपमोड होते. मी काल पण पूर्ण रात्र नीट झोपू शकले नाही आणि आता तुमचे हे ड्रामे सुरू झालेत. गार्गी अशा थाटात बोलत होती जसे समोरचे लोक तिचे शत्रू नसून जसे काय मावस भाऊ असावेत. सूरजने तिचं बोलणं ऐकून आश्चर्याने सागरकडे पाहिलं. कदाचित तू तिला नशा बिशा तर नाही ना करवली? गार्गी मोठ्याने बोलली, अरे देवा, काय बोलताय तुम्ही? काय तुम्हाला मी असे वाटते का? गप बसा तुम्ही लोक. प्लीज, माझ्या डोक्यात दुखायला लागलंय. किती बोलता यार. तुम्ही लोकांनी तर मुलींना सुद्धा मागे टाकलंय. गार्गी आता आपले दोन्ही डोळे उघडून त्यांना बघू लागली. यावर सूरजने तिला खुंखार आवाजात धमकावत म्हटलं, ए मुली, जीभ सांभाळून बोल, नाहीतर अशा जागी पोहोचवू जिथून तुझं परत येणं अशक्य होईल. आधी स्वतः तर या घाणेरड्या जागेवरून उठा. गार्गीच्या म्हणण्यावर सूरजने नकळत आपल्या बाजूला बघितलं तर तिथे मांजरबाई साहेबांनी आपली शाल पांघरली होती. तो गडबडून उभा राहिला. मोठा आला मला गायब करणारा. ती दात ओठ खात बोलली. विक्रम यावेळी शांतपणे त्या मुलीच्या एकेक हालचाली टिपत होता, जिचा चेहरा प्रचंड निरागस होता पण जीभ कात्रीपेक्षा जास्त वेगाने चालत होती. ओ हॅलो मिस्टर, आय मीन मिस्टर गुंडा, आपले डोळे खाली करा नाहीतर पुढची भेट कोर्टात होईल. विक्रमच्या नजरेची धग आपल्या चेहऱ्यावर जाणवून ती तिखट स्वरात बोलली, आणि हे तुम्ही लोकांनी मला दोरखंडाने का बांधून ठेवलं? तुम्हाला जाणीव तरी आहे का की मी माझ्या मॅनिक्युअर आणि पेडिक्युअरवर किती पैसे खर्च केले आहेत? लवकर हे दोरखंड सोडा. जर माझ्या हातावर वळ उठले तर मी या जगात तुमची शेवटची निशाणी सुद्धा शिल्लक ठेवणार नाही. तितक्यात विक्रम चिडून म्हणाला, बस, खूप झालं. आपली बडबड बंद कर नाहीतर तुझी जीभ कापून कुत्र्यांना खायला घालेन. ओ हॅलो मिस्टर, स्वतःच्या खाण्याचे वांदे आहेत आणि मला धमक्या देतोय. विक्रमने तिला घाबरवण्यासाठी धमकी दिली होती, पण गार्गी मॅडम कुठे घाबरणार होत्या? प्रत्येक वेळीप्रमाणे यावेळीही तिने विक्रमची धमकी हवेत धुडकावून लावली होती. विक्रमचा मोबाईल वाजत होता, त्यामुळे तो कॉल घेण्यासाठी खोलीबाहेर निघून गेला. आता गार्गी, सूरज, अमित आणि सागर या तीन मूर्खांच्या समोर बसून त्यांना बघत होती. ये मुली, आपले डोळे खाली करा. नाही करत, जे करायचंय ते करून घ्या. घाबरत बिबरत नाही कोणाच्या बापाला.
सागरने आता आपल्या कानांना हात लावला. बापरे, किती उद्धट बाई आहे ही. आमच्या घरातल्या बाया तर कधी आमच्याशी मोठ्या आवाजात बोलत सुद्धा नाहीत. म्हणूनच तर तुम्ही आज माझ्यासमोर बोलत आहात. जर मी तुमची बायको असते तर मग बघितलं असतं की तुमची जीभ कशी चालते. गार्गीने आपले दात कराकरा चावत त्याला खाऊन टाकणाऱ्या नजरेने बघत म्हटलं होतं. आत्ताच्या आत्ता माझे हात सोडा. हे म्हणून तिने मोठ्या मोठ्याने ओरडायला सुरुवात केली होती. त्या तिघांनी पटकन आपल्या कानात बोटं घातली. आरडाओरडा ऐकून विक्रम पुन्हा खोलीत आला. पागल तर नाही झालीस ना? माझे हात पाय सोडा. ती पुन्हा किंचाळू लागली. विक्रमने पुढे होऊन तिचे दोरखंड सैल केले. तिचे हात पाय आता हालचाल करण्याच्या लायक झाले होते. पण जसे तिने आपल्या मनगटावर वळ बघितले तर तिने पुन्हा एक जोरात किंकाळी फोडली आणि त्याच क्षणी विक्रम उडी मारून 2 पावलं मागे सरकला. ए मुली, नेमकी काय चीज आहेस तू? तीच जी तुला परवडणारी नाही. गार्गीने एका अदाने आपले केस हवेत उडवण्याचा प्रयत्न केला. पण ती अयशस्वी ठरली, कारण तिचे हात अजूनही दोरखंडाच्या कैदेत होते. सागर मात्र तिच्या सहायतेवर सतत आपले दात काढत होता. गार्गी मॅडमचा इरादा नंतर त्याच्याशी चांगल्या प्रकारे निपटण्याचा होता. आता मला सांगा की तुम्ही लोकांनी मला इथे कशासाठी आणलं नाही? जर तुम्हाला हे वाटत असेल की माझ्या बाबांना कॉल करून तुम्ही त्यांना माझ्या अपहरणाची बातमी द्याल आणि त्यांच्याकडे पैसे मागाल तर ते तुम्हाला मागेल तितकी रक्कम देतील, तर हा तुमचा सर्वात मोठा गैरसमज आहे. कारण तुमच्या आधी मी सुद्धा एकदा हे नाटक करून पाहिलंय. पण दुर्दैवाने मी पकडली गेले होते आणि बाबांनी सगळे पैसे परत घेतले होते. तिने हे म्हणून निरागसपणे आपली मान नकारार्थी हलवली. आजपासून 1 वर्षापूर्वी तिला पैशांची चांगलीच चणचण भासली होती, ज्यामुळे तिनेही आपल्या अपहरणाचं नाटक रचलं आणि आपल्या मित्रांसोबत मिळून बाबांना कॉल करून पैसे मागितले होते. पण तिचे बाबा 2 पावलं पुढचे निघाले. ते लगेच त्या जागी पोहोचले जिथे त्यांची मुलगी पिझ्झा आणि बर्गरचा फडशा पाडत होती आणि तिचे अपहरणकर्ते समोरच लैला मै लैला गाण्यावर डान्स करत होते. हे बघून देशमुखांनी चक्क कपाळावर हात मारून घेतला होता आणि मग पुढच्या 1 महिन्यासाठी गार्गी मॅडमला घरात कैद करण्यात आलं. यानंतर गार्गीने सुद्धा आपल्या कानांना हात लावला होता की पुन्हा कधीही ती आपल्या बाबांना धोका देण्याचा प्रयत्न करणार नाही. पण आज तीच खरंच अपहरण झालं होतं. विक्रमने तिच्या समोर खुर्ची ठेवली आणि आरामात खुर्चीवर बसला. पायावर पाय चढवले. खुर्चीला टेकून तो प्रश्नार्थक नजरेने तिला बघत होता. तर गार्गी निरागसपणे डोळे मिचकावत त्याच्या चेहऱ्याकडे बघत होती. यार, तसा तू देखणा तर खूप आहेस आणि चांगलाच चिकना सुद्धा आहेस. हे म्हणून गार्गीने शिटीच्या आकारात आपले ओठ गोल केले तेव्हा तो गडबडला. असं नव्हतं की तो यापूर्वी कधी कोणत्या मुलीसोबत समोरासमोर आला नव्हता. तो शहराच्या सर्वात मोठ्या बिझनेसमनचा मुलगा होता आणि स्वतः सुद्धा कॉलेज करून एका मोठ्या प्रोजेक्टवर काम करत होता. मुली तर त्याच्या मागे वेड्या होत्या, पण तो हद्दीबाहेर गर्विष्ठ होता. कोणाकडे मान वर करून बघणं तर दूरची गोष्ट होती. गार्गीबद्दल त्याने जे काही ऐकलं होतं ते सगळं उलट साबित झालं होतं. ती ना तर सरळसाधी मुलगी होती आणि ना कुठल्या नॉर्मल बॅकग्राऊंडची वाटत होती. जर असेच माझ्याकडे बघत राहिलास तर तुला माझ्याशी प्रेम होईल. गार्गीने हे बोलून त्याला डावा डोळा मारला तेव्हा तो सरळ होऊन बसला. हे बघ मुली, मी तुझ्याशी 2 शब्दात स्पष्ट बोलेन. तू तुझी तक्रार मागे घे. यातच तुझी भलाई आहे. तू विचारही करू शकत नाहीस की तुझ्यामुळे माझ्या मित्राला किती त्रास सहन करावा लागलाय. तो गंभीरपणे तिच्या चेहऱ्याकडे बघत बोलत होता. तर गार्गी बिचारी विचारात पडली. हे बघा मिस्टर, मला माहीत आहे माझ्या आत एक किडा आहे ज्याच्यामुळे मी शांत बसू शकत नाही. पण आयशप्पथ कधीही असं काम नाही केलं की पोलीस येण्याची वेळ येईल. माझ्या बापाला कळलं असतं तर त्याने माझी हाडं मोडून मला घरातच बसवलं असतं. त्यामुळे हा आरोप दुसऱ्या कोणावर तरी लावा. मोठ्या मुश्किलीने गार्गीने दोरखंडातून आपला डावा हात बाहेर काढला आणि कानांना हात लावला. विक्रम पुन्हा एकदा वळून सूरजकडे बघू लागला, ज्याने आता नजर चोरली होती. तुम्हा लोकांना 100% खात्री आहे ना की ही तीच मुलगी आहे? हो यार, आम्हाला खात्री आहे. तू स्वतःचं बघ ना, हिने सुद्धा लाल रंगाचे कपडे घातले आहेत. तुम्ही हिच्या गाडीचा नंबर पाहिला होता का? विक्रमने एक एक शब्द चावत विचारलं. तेव्हा मात्र सूरज गडबडला. मला एक महत्त्वाचा कॉल करायचा आहे. मी थोड्या वेळात येतो. हे म्हणून तो वेगाने खोलीबाहेर सटकला. विक्रमने या लोकांना ज्या मुलीला उचलण्यासाठी सांगितलं होतं, तिने लाल रंगाचे कपडे घातले होते. ती सुद्धा त्याच पार्लरमध्ये गेली होती ज्या पार्लरमध्ये गार्गी गेली होती. दोघींचा बाहेर येण्याचा टायमिंग सुद्धा एकसारखाच होता. पण तिला निघायला थोडासा उशीर झाला. जेव्हा गार्गी बाहेर पडली तेव्हा तिच्या सर्व खुणा तशाच होत्या जशा विक्रमने सांगितल्या होत्या. गार्गीची गाडी सुद्धा त्या मुलीच्या गाडीच्या सोबतच होती. याच कारणाने त्यांनी जास्त लक्ष दिलं नाही आणि गार्गीलाच ती मुलगी समजून तिला उचललं होतं.
तरीही वाटेत सागर म्हणाला सुद्धा होता की या मुलीचा चेहरा थोडासा बदलला आहे, ही आधीपेक्षा जास्त गोरी झाली आहे. फक्त सागरच होता ज्याने ती मुलगी पाहिली होती, पण लांबून, आणि विक्रमने त्याच्या भरवशावर बाकी लोकांना पाठवलं होतं. मला भूक लागली आहे. गार्गीने अजून एक बाम टाकला. यावर अमितने सागरला सांगितलं, वरण भात पडलाय, तिच्यासाठी वाढून दे. मला वरण भात नाही, बर्गर खायचंय. तिने अजून एक फरमाईश केली. तुला इथे आम्ही डेटवर नाही आणलं ने. यावर ती फटकन उत्तर देत म्हणाली, तुमची थोबाडं काही इतकी सुंदर नाहीत की मी तुमच्यासोबत डेटवर जाईन. आता अमित पाय आपटत बाजूला झाला. त्याच्या जाण्यानंतर गार्गी निरागसपणे डोळे मिचकावत विक्रमला बघू लागला. तू मला जरा एक गोष्ट तर सांग. तू सिंगल आहेस की मुली बिली पटवल्या आहेत? तसं तर तू जेवढा देखणा आहेस त्यावरून वाटते की नक्कीच तुझ्या 3-4 गर्लफ्रेंड्स असतील. मी असल्या फालतू गोष्टी करणं पसंत करत नाही. विक्रमने तिरस्काराने आपली मान झटकत उत्तर दिलं. ती शांतपणे खुर्चीवर बसून पूर्ण खोलीचा अंदाज घेत होती. आपल्या पोटात तिला हलकी हलकी कळा उठत असल्याची जाणीव होत होती, ज्यामुळे ती थोडीशी अस्वस्थ होत होती. विक्रमने जेव्हा तिच्या चेहऱ्याचे बदललेले हावभाव पाहिले तेव्हा विचारल्याशिवाय राहू शकला नाही. काय झालंय? तू ठीक तर आहेस ना? नाही. तिने निरागसपणे नकारार्थी मान हलवली. मला वाटतं मला वॉशरूमला जाण्याची गरज आहे. अरे विक्रम, हिला एक पाऊल पण बाहेर काढू देऊ नकोस, नाहीतर हिचे इथून पळून पळून जाणं निश्चित आहे. सागर तिच्या उठण्याआधीच उभा राहिला. विक्रमने त्याला खूपच घाणेरड्या प्रकारे बघितलं तेव्हा तो चाचरत पुन्हा खाली बसला. कोणत्याही प्रकारची चलाखी करण्याचा प्रयत्न करू नकोस. विक्रम तिला समजवत तिचे दोरखंड सोडू लागला होता. त्याचवेळी त्याचा मोबाईल वाजला. स्क्रीनवर झळकणारा मेसेज बघून त्याने पटकन आपले ओठ मिटले. त्याला आपल्या आत रागाची लाट उसळताना जाणवत होती. त्याचा बस चालला असता तर त्याने आपल्या मित्रांना जिवंत जमिनीत गाडलं असतं. ते चुकीच्या मुलीचं अपहरण करून घेऊन आले होते. विक्रमला स्वतःचा सुद्धा राग येत होता आणि त्याला शरमेची जाणीव सुद्धा होत होती. त्याला समजत नव्हतं की आपली चूक कशी सुधारावी. दुसरीकडे बाईसाहेब जेव्हा खुर्चीवरून उठल्या तेव्हा तिथे लाल रंगाचे छोटे छोटे डाग होते. तो हे बघून वाईट प्रकारे गडबडला. अनैच्छिकपणे त्याने पुन्हा गार्गीला ओढून खुर्चीवर बसवलं तेव्हा ती आश्चर्याने त्याचा चेहरा बघू लागली. तू हे काय करतोयस? खूप अर्जंट आहे, तिने आता हळू आवाजात म्हटलं होतं. विक्रम जरासा तिच्या कानाजवळ झुकला आणि गंभीर स्वरात म्हणाला, काय तुझ्याकडे या सगळ्याचा बंदोबस्त नव्हता का? आता आश्चर्याच्या भरात गार्गीचे डोळे उघडेच राहिले. मग बघता बघता तिचा चेहरा लाल झाला. ऑय मजनू, तू का या मुलीसोबत फ्री होतोयस? मागे उभ्या असलेल्या अमितला हे दृश्य बघवलं गेलं नाही तर लगेच जळफळाटाने बोलून गेला. तू गप उभा राहा. आत्ता जे मी तुम्हा लोकांसोबत करणार आहे ना, ते तुम्हाला मरेतपर्यंत लक्षात राहील. त्याला धमकी देत विक्रम पुन्हा गार्गीला बघू लागला. नाही, तिने निरागसपणे नकारार्थी मान हलवली. विक्रम तिच्यासाठी सामान आणण्याच्या उद्देशाने खोलीबाहेर निघणारच होता. त्याला पुन्हा गार्गीचा हलकासा आवाज ऐकू आला. माझ्यासाठी चॉकलेट्स सुद्धा आण, खूप इच्छा होते. तो एका क्षणासाठी थबकला होता. मग त्याला आठवलं की या सगळ्यात मुलींना चॉकलेट्स खाणं आवडतं. तर अमितच्या अंगाची आग झाली. ओ हॅलो बाईसाहेब, आम्ही तुला अपहरण करून आणलं नाही. तुला हॉटेलमध्ये जेवण खाऊ घालण्यासाठी नाही आणलं की तू आमच्यासोबत एवढी फ्री होतेस. ए विक्रम, तू कुठे चाललायस? काही असं तर नाही ना जसं सिनेमात होतं तसं तुला पण या मुलीसोबत पहिल्याच नजरेत प्रेम झालंय? अमितच्या डोळ्यात हे दृश्य खूपच वाईट प्रकारे खुपत होतं. बघा मिस्टर हँडसम, तुम्ही लवकर जा, यांना सोडा. यांच्याशी मी स्वतःचं निपटून घेईन. गार्गीने आपले हात हवेत हलवून त्याला बाहेर जाण्याचा इशारा केला तेव्हा तो तिचा चेहरा बघतच राहिला. खूप वेळापासून तो आपल्या मनावर जोर देण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला आठवत नव्हतं की ही मुलगी त्याने आधीही पाहिली होती. तो गाडीत जाऊन बसलाच होता की त्याच्या डोक्यात एक धमाका झाला आणि त्याला ते सगळं दृश्य आठवलं. ही तीच मुलगी होती जिचा शोध तो गेल्या 2 वर्षांपासून घेत होता. हेच तर कारण होतं की तो एवढा वाचाळ असूनही तिच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नव्हता. आत्ताही जेव्हा तो तिच्या जवळ गेला तेव्हा त्याला तोच ओळखीचा सुवास जाणवला. गार्गी गेल्या 5 वर्षांपासून एका विशिष्ट ब्रँडचा तोच परफ्यूम वापरत होती. त्या परफ्यूमबद्दल ती वेडी होती. तिला अंदाज नव्हता की एका परफ्यूममुळे तिचं आयुष्य बदलणार आहे. विक्रमच्या जाण्यानंतर अमित आणि त्याचे मित्र पुन्हा गार्गीच्या समोर खुर्ची टाकून बसले. ओ ताई, तुम्ही आम्हाला एक गोष्ट तर सांगा. सागरने जसं तिला ताई म्हटलं, तिने तडफडून सागरच्या चेहऱ्याकडे बघितलं. मी तुझ्यापेक्षा पूर्ण 5 ते 6 वर्ष लहानच असेन. खबरदार जर तू मला स्वतःपेक्षा मोठं बनवलंस तर. ओ ताई,
या सगळ्या गोष्टी सोडा. मी तर तुझा आदर करतो म्हणूनच तुला ताई म्हणतो. तू आम्हाला हे सांग, तुझा बाप किती श्रीमंत आहे? की जर आम्ही तुझ्या बापाकडे 1 कोटी मागितले तर तो आमच्या झोळीत सहज फेकेल का? यावर गार्गीने त्याला इतक्या वाईट प्रकारे बघितलं की तो नजर चोरण्यास मजबूर झाला. मी तुम्हा लोकांना ॲडव्हान्समध्येच सांगितलं होतं. माझा बाप माझ्यामुळे तुम्हा लोकांना 1 फुटकी कवडी सुद्धा देणार नाही. पण जर तुम्ही त्याला फोन करण्याचा प्रयत्न केला तर तो इथे पुढच्या 1 तासात पोहोचेल आणि तुम्हा लोकांना जेलच्या गजाआड फेकेल. कदाचित तुम्हाला माहीत नसेल की मी या शहराच्या कमिशनरची मुलगी आहे. हे ऐकून अमित आणि सागर दोघेही खी खी करून हसू लागले. बस बस, या लांबलचक फेका कोणा दुसऱ्या समोर जाऊन सांग. आम्हाला माहीत आहे की तुझा बाप छोटा मोठा बिझनेस करतो आणि बऱ्यापैकी कमवतो. पण याचा हा अर्थ नाही की तू त्याला कमिशनर बनवून टाकाव. यावेळी हसण्याची पाळी गार्गीची होती. पण पोटात उठणाऱ्या कळामुळे तिला हसणं सुद्धा कठीण झालं होतं. तिने पण अंदाज लावला होता की यांनी चुकीच्या मुलीचं अपहरण केलंय. विक्रम मेडिकलमधून वस्तू घेऊन जसा परत आला, सागरने त्याला काहीही विचार करण्याची संधी न देताच त्याच्या हातातून पिशवी हिसकावून घेतली. पण जशी त्याने पिशवी उघडली तर त्याच्या तोंडातून एक जोरात किंकाळी निघाली. वस्तू पिशवीतून बाहेर होऊन जमिनीवर पसरल्या. गार्गीने शर्मेने पटकन आपली मान फिरवली. सागरने विक्रमला विचारलं, अरे दादा, हे तर भयंकर झालं. कधी झालं हे? कसं सुरू झालं? आम्हाला सांग दादा, आम्ही तुझी पूर्ण मदत करू. जर तुझ्या उपचारासाठी आम्हाला आमची 1 किडनी विकावी लागली तरी आम्ही तुझ्यासाठी आमची किडनी सुद्धा विकू. फालतू बडबड करू नकोस आणि हे माझ्या हवाली कर. अरे दादा, तुला हे सगळं कधीपासून सुरू झालं? मूर्ख माणसा, हे माझ्यासाठी नाही, या मुलीसाठी आहे. वा पठ्ठ्या वा, आमच्यासाठी कधी तू 2 रुपयाची टॉफी नाही आणलीस आणि या मुलीसाठी चॉकलेट सोबतच पाळीचं सामान घेऊन आलास. मला तर वाटतंय जेवढी सेवा तू हिची करतोयस, याच प्रकारे चालत राहिलं तर पुढच्या तासात तू हिच्यासोबत मधुमिलन सुहागरात सुद्धा साजरी करशील. आपल्या जिभेला लगाम दे, नाहीतर मुळासकट उपटून काढेन. हे सगळं काही तुमच्यासारख्या नीच लोकांमुळे झालंय. तुमच्यामुळे आपण चुकीच्या मुलीचं अपहरण केलंय. आता मात्र त्या तिघांच्या चेहऱ्याचं पाणी पळालं. त्यांनी एकाच वेळी गार्गीला बघितलं तर ती निरागसपणे डोळे मिचकावू लागली. काय मी आपल्या कमिशनर बाबांना फोन करू? सागर आणि अमितने पटकन तिच्यासमोर हात जोडले. तर विक्रमने सामान तिच्या हवाली करून मित्रांना बाहेर जाण्याचा इशारा केला आणि स्वतः सुद्धा खोलीबाहेर निघून गेला. ओ हिरो, कुठे तुम्ही लोकांनी इथे कॅमेरे बिमरे तर नाही लावले आहेत ना? काळजी करू नकोस, आम्ही इतके पण नीच नाही आहोत. विक्रमचं हसू न राहून सुद्धा गालात उमटलं होतं. कारण जेव्हापासून त्याच्यावर हे गुपित उघड झालं होतं की ही मुलगी तर तीच आहे जिचा शोध तो वेड्यासारखा घेत फिरत होता, तेव्हापासून तर त्याचे हसू त्याच्या ओठांपासून वेगळेच होत नव्हते. सागर आणि अमितने जेव्हा त्याला सतत हसताना बघितलं तेव्हा आश्चर्याने एकमेकांना बघू लागले. यार, याला काय झालंय? खरंच तर याला त्या वेड्या मुलीवर प्रेम तर झालं नाही ना? मी तर हे विचार करतोय की जर हिने आपल्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये रिपोर्ट दिली किंवा हिचा कमिशनर बाप इथे पोहोचला तर आपली वाट लागेल. अरे, आपण तर कोणाला तोंड दाखवण्याच्या लायकीचे सुद्धा राहणार नाही. खरं तर त्यांचा एक रवी नावाचा मित्र ज्याच्या विरोधात त्याच्याच जातीच्या एका मुलीने तक्रार दाखल केली होती आणि तो यावेळी जेलमध्ये होता. कारण ही रवी साहेबांच्या विरोधात 8वी तक्रार होती. यामुळे त्याच्या बापाने साफ नकार दिला होता की मी तुझ्या जामिनासाठी आता कोणतंही पाऊल उचलणार नाही. जे करायचंय स्वतःचं कर. आपल्या नालायक मित्रांकडून जाऊन मदत घे ज्यांच्यामुळे तू या कामांमध्ये अडकतोस. त्याच्या मित्रांनी ठरवलं होतं की त्या मुलीचं अपहरण करतील आणि तिला धमकावून तक्रार मागे घेण्यासाठी सांगतील. पण इथे सुद्धा या लोकांनी घोळ घातला आणि चुकीच्या मुलीचं अपहरण केलं होतं. थोड्या वेळानंतर विक्रमला पुन्हा कॉल येऊ लागले. यार, एक तर याचे नातलगच इतके आहेत. प्रत्येक वेळी याचा मोबाईल वाजत असतो. विक्रमने मोबाईल कानाला लावला तर अजून एक धमाका झाला. त्याचा मित्र रवी जेलमधून सुटला होता. शेवटी त्याच्या बापाला त्याची दया आली आणि त्यांनी आपल्या मुलाची जामिनावर सुटका केली. पण आता गार्गी मॅडम आत बसून त्यांच्या पुढच्या हुकुमाची वाट बघत होत्या. तिला लहानपणापासूनच असे ॲडव्हेंचर्स करण्याचा खूप छंद होता आणि हे सुद्धा तिच्यासाठी एक प्रकारचं ॲडव्हेंचरच झालं होतं. तुम्ही लोक मला इथे कधीपर्यंत ठेवणार आहात? आणि मला इथे आणण्याचा हेतू काय आहे? मला पुन्हा कन्फर्म करून द्या, कारण आता मी इथे बसून बसून बोर होते. आता तिच्या आवाजात पूर्वीसारखा जोश नव्हता. तिची तब्येत बिघडत होती आणि तापामुळे तिचा चेहरा सुद्धा लाल होऊ लागला होता. विक्रमने नजर चोरत म्हटलं, आता आम्ही तुला आणखी इथे ठेवणार नाही. तू आम्हाला सांग की तुझं घर कुठे आहे? आम्ही तुला तुझ्या घरी सोडून येतो. यावर गार्गी म्हणाली, अरे काय? बस इतक्याच वेळासाठी तुम्ही लोकांनी माझं अपहरण केलं होतं?
ताई, आमच्याकडून एक छोटासा गैरसमज झाला होता. यासाठी आम्ही स्वतः तुझी माफी मागतो. सूरजने पुढे होऊन तिची माफी मागितली आणि तिला सगळी कहाणी सांगितली. कदाचित असं तर नाही ना की आम्ही तुला तुझ्या घरी सोडण्यासाठी जाऊ आणि तुझा बाप तुला धक्के मारून घरातून काढून देईल की तू त्याच्या इज्जतीवर आच येऊ दिली आहेस? काळजी करू नका, माझे बाबा असे नाहीयेत. मला नाही वाटत की त्यांना माहीत सुद्धा असेल की मी घरी आहे की नाही. गार्गीचा स्वर न राहूनही कडू झाला होता आणि तिचे डोळे सुद्धा अश्रूंनी ओले झाले होते. विक्रमला ही गोष्ट तीव्रतेने जाणवली होती. अचानकच गार्गीची नजर आपल्या हातांवर पडली. ओ शिट! तिने एक जोरात किंकाळी फोडली. काय झालं? तू ठीक तर आहेस ना? माझी अंगठी, माझ्या साखरपुड्याची अंगठी हरवली. यावर सूरज आणि सागर गडबडून जमिनीवर डोळे फाडून बघू लागले. तर विक्रम आपल्या जागी दगडासारखा स्तब्ध झाला. त्याला वाटलं त्याच्या कानांनी काहीतरी चुकीचं ऐकलं. त्याने पटकन गार्गीच्या चेहऱ्याकडे बघितलं जिथे चिंतेचे भाव होते. ती खूप जास्त घाबरलेली होती, ज्यावरून साफ दिसत होतं की ही अंगठी तिच्यासाठी किती महत्त्वाची आहे. जर अंगठी इतकी महत्त्वाची होती तर मग या अंगठीला घालणारा, याच्या पुढे तो विचारच करू शकला नाही. त्याने रागाने आपल्या मुठी आवळल्या आणि लांब लांब पावलं टाकत खोलीबाहेर निघून गेला. अरे, आपल्या बॉसला काय झालं? त्याला परत बोलवा. या मुलीला अंगठी शोधून द्यायची आहे, नाहीतर ही मुलगी ओरडून ओरडून आपले कान बहिरे करून टाकेल. सूरजने मागूनच आवाज दिला होता. काही वेळातच विक्रम रॅश ड्रायव्हिंग करत आपल्या घरी पोहोचला. त्याने सूरजला सूचना दिली होती की गार्गीला तिच्या घरी सोडून द्या. ती सुद्धा पूर्ण रस्ता या तिघांशी गप्पा मारत आली होती. तिने तिघांशीही मैत्री केली होती आणि त्यांना आपला भाऊ बनवलं होतं. जेव्हा ती आपल्या हवेलीत पोहोचली तेव्हा सागरचे डोळे आश्चर्याने फाकले. असं नव्हतं की तो स्वतः मध्यमवर्गीय कुटुंबातून होता. त्याचे बाबा सुद्धा सरकारी ऑफिसर होते आणि मोठ्या हुद्द्यावर होते. पण गार्गीच्या घराची तर गोष्टच वेगळी होती. चला माझ्यासोबत, मी तुम्हा लोकांना चहा पाजते. नको नको ताई, तुझं खूप खूप आभार. सागरने पुन्हा तिला ताई म्हणून हाक मारली तेव्हा ती वाईट तोंड करत गाडीतून खाली उतरली आणि हात हलवून त्यांचे आभार मानू लागली. तर ते तिघे हसत परतीच्या वाटेला लागले होते. गार्गी यावेळी त्यांच्या गाडीला बघत राहिली जोपर्यंत ती तिच्या नजरेआड झाली नाही. जेव्हा ती हवेलीच्या आत दाखल होत होती तेव्हा तिच्या मनात एका क्षणासाठी विक्रमचा विचार आला होता. खूपच विचित्र माणूस होता. त्याला तर मुलींशी नीट बोलण्याची सुद्धा पद्धत माहीत नव्हती. ती आपल्या डोक्याला झटकत हवेलीच्या आतल्या भागात दाखल झाली. त्याचवेळी लतिकाजींनी तिला टोमणा मारला. मिळाली माझ्या मुलीला उनाडक्या करण्यातून पुरस्त. आपल्या सावत्र आईचा आवाज ऐकून तिने स्वतःला काही बोलण्यापासून रोखलं. पण कदाचित त्या आज तिला बोलताना बघू इच्छित होत्या. मी तुझ्या बापाला समजवलं सुद्धा होतं की तो तुला थोडीशी लगाम घालेल. जर अशा प्रकारे चालत राहिलं तर उद्या आमचं तोंड काळं करून तू आम्हाला पूर्ण जगासमोर बदनाम करून टाकशील. लतिकाजींनी पुन्हा टोमणा मारला तेव्हा ती आपल्या जागी थांबली. तुम्हाला मला लगाम घालण्याची नाही तर स्वतःच्या मुलीला लगाम घालण्याची गरज आहे. तुम्हाला माहीत तरी आहे का की ती यावेळी कुठे आहे? शहराच्या सर्वात बदनाम जागी आपल्या मित्रांसोबत मिळून पार्टी करत आहे. उद्या जर तिचे फोटो वगैरे लीक झाले तर तोंड लपवायला तुम्हाला सुद्धा जागा मिळणार नाही. म्हणूनच चांगलं आहे की माझ्यावरून आपली नजर हटवा आणि आपल्या मुलीकडे लक्ष द्या. हे म्हणून ती थांबली नाही तर लांब लांब पावलं टाकत आपल्या खोलीकडे निघाली होती. तिचं मन करत होतं की धाय मोकलून रडावं, पण या बाईसमोर रडून ती आपल्या अश्रूंना स्वस्थ करू इच्छित नव्हती. जशी ती खोलीत दाखल झाली, थकलेल्या अवस्थेत बेडवर पडली आणि हुंदके देत रडू लागली. जेव्हा ती 8 वर्षांची होती तेव्हाच तिच्या आईचा करंट लागून मृत्यू झाला होता. इकडे तिच्या आईचं प्रेत उचललं गेलं आणि तिकडे तिच्या बापाने दुसरं लग्न केलं. ती त्यांच्या अफेअरशी खूप चांगल्या प्रकारे परिचित होती. ती अनेकदा आपल्या आईला आणि मावशीला बोलताना ऐकायची. तिची आई आपल्या नवऱ्यामुळे अनेकदा अश्रू गाळत असायची. हळूहळू ती आपल्या बापापासून दूर आणि आईच्या जवळ होऊ लागली. पण जेव्हा तिला आपल्या आईची सर्वात जास्त गरज होती तेव्हा ती कायमस्वरूपी या जगातून तिला सोडून निघून गेली. लतिकाजी घरात आल्यानंतर गोष्टी बऱ्याच अंशी बदलल्या होत्या, पण तिने स्वतःला अजिबात बदललं नव्हतं. ना बिचारी बनून त्यांचे अन्याय सहन केले होते. एकदा तिच्या सावत्र बहिणीने तिची खोली हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला तर तिने पूर्ण घरात गोंधळ केला होता. इथपर्यंत की तिचे बाबा सुद्धा तिच्या सोबतच उभे होते. पण वेळ जाण्यासोबत बाबा लतिकाजींची बाजू घेऊ लागले आणि ती त्यांच्या नजरेत वाईट आणि बिघडलेली मुलगी बनत गेली. एकदा तिने कोणतीही चूक केली नव्हती. तेव्हा लतिकाजींनी तिच्यावर आरोप लावला. तर तिने मुद्दाम पुन्हा तीच चूक केली आणि त्यांच्या डोळ्यात बघत बेफिकिरीने म्हटलं, जर विनाकारण आरोप लागलाच आहे तर काय करावं? तर असं करावं, ती चूक करूनच टाकावी. लतिकाजी सुद्धा बस तिला बघत राहिल्या.
त्यांना माहीत होतं की त्या तिला कंट्रोल करू शकत नाहीत, पण त्यांच्यासाठी सुद्धा आपल्या जिभेवर ताबा मिळवणं कठीण होतं. देशमुख साहेब जास्त करून आपली नोकरी आणि व्यवसायाच्या संदर्भातच व्यस्त असायचे आणि जर त्यांना कधी वेळ मिळाला तर आपल्या सावत्र मुलांसोबतच घालवायचे. सख्या मुलीसाठी त्यांच्याकडे कमीच वेळ असायचा. आत्ता काही महिन्यांपूर्वीच त्यांनी तिचा साखरपुडा आपल्या मित्राच्या मुलासोबत केला होता. हे सरळ सरळ एक राजकीय आणि व्यावसायिक लग्न होतं. रोहनला गार्गीमध्ये जराही रस नव्हता. त्याला शांत स्वभावाच्या मुली आवडायच्या आणि विशेषतः तो पारंपरिक विचारांच्या मुलींनाच प्राधान्य द्यायचा. गार्गी अनेकदा विचार करत असे की यामागे नक्कीच काहीतरी कारण आहे. रोहनची अपेक्षा होती की त्याची बायको आयुष्यभर त्याच्या अधीन राहावी, जणू गुलामच. पण गार्गीचा स्वाभिमान आणि स्वतंत्र विचार हे बंधन स्वीकारायला तयार नव्हते. पण आपल्या बाबांसाठी तिने होकार दिला होता. त्यांच्या खानदानाच्या काही परंपरा होत्या, काही नियम होते, ज्यातून एक परंपरा ही होती की त्यांच्या खानदानात होणारे साखरपुडे तुटत नव्हते आणि शब्द देऊन कोणीही माघार घेत नव्हतं. गार्गी सुद्धा बस याच परंपरेची बळी ठरली होती. तिला उद्या रोहनसोबत लंचवर जायचं होतं आणि हॉटेलच्या थीमबद्दल सुद्धा काही गोष्टी करायच्या होत्या. तिला आत्तापासूनच विचार करून करून त्रास होत होता. रात्रीच्या वेळी तिला झोप येत नव्हती तर तिने नकळत मोबाईलमध्ये गॅलरी ओपन केली आणि फोटो बघू लागली. जशी ती काश्मीरच्या फोटोंवर पोहोचली तर तिच्या डोक्यात एक प्रकाश पडला आणि तिच्या अस्तित्वाला झटका बसला. ती पटकन आपल्या बेडवरून उठली. अरे, तो माणूस, तो तर तोच होता ज्याचे त्या दिवशी मी प्राण वाचवले होते. विक्रमबद्दल विचार करूनच तिचे ओठ शिटीच्या आकारात गोल झाले होते. तेव्हा ती आठवण्याचा प्रयत्न करत होती, पण कारण या घटनेला 2 वर्ष लोटली होती आणि आता विक्रमचा चेहरा सुद्धा अगदी ठीक झाला होता. त्या दिवशी तर त्याचा चेहरा जखमांनी भरलेला होता. चेहरा ओळखणं सुद्धा कठीण होत होतं. शेट, मी कोणाचा तरी नंबर घ्यायला हवा होता. आता मी माझ्या मानलेल्या भावांशी पुन्हा कधी भेटेन? तिला खऱ्या अर्थाने वाईट वाटत होतं. कमीत कमी ती सागरचा तरी नंबर घेऊन आली असती, जो चांगलाच विनोदी माणूस होता. जर कधीतरी तिचा मूड खराब असता तर त्याच्याशी बोलून आपला मूड सुद्धा चांगला करू शकली असती. खरं तर आजपासून 2 वर्षांपूर्वी ती आपल्या मित्रांसोबत फिरण्यासाठी काश्मीरला गेली होती. तिथे वाटेतच एका गाडीचा अपघात झाला होता. गार्गीने जेव्हा जाऊन पाहिलं तर त्या गाडीत विक्रम होता. गार्गी आपल्या मैत्रिणीसोबत त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली होती आणि मग खूप वेळापर्यंत त्याच्यासोबतच बसली होती. त्याच्या शुद्धीवर आल्यानंतर सुद्धा गार्गी त्याच्या जवळच थांबली होती. विक्रमला ती मुलगी पहिल्याच नजरेत खूप आवडली होती, पण त्याच्याकडे या मुलीचा कोणताही पत्ता नव्हता. त्याला वाटत होतं की फक्त आणि फक्त काही दिवसांची नशा आहे, जो आपोआपच डोक्यातून उतरेल. पण इतकी वर्ष उलटूनही तो तिला विसरू शकला नव्हता. रात्री गार्गी त्याच्याचबद्दल विचार करता करता झोपी गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी तिने आपल्या होणाऱ्या नवऱ्याला, रोहनला बहाणा केला की तिला एम.फिल मध्ये ॲडमिशन घेण्यासाठी जायचं आहे. तिने आपली ग्रॅज्युएशन पूर्ण केले होते, पण आता टाइमपाससाठी एम.फिल करण्याचा सुद्धा इरादा आहे. अशा प्रकारे तिला घराच्या विषारी वातावरणातून थोड्या वेळासाठी सुटका मिळत होती. मित्र वगैरे तर ती आधी सुद्धा जास्त ठेवत नव्हती. बस 2-3 लोकच होते. ते सुद्धा आजकाल आपल्या कामात व्यस्त होते. गार्गी जशी ॲडमिशन फॉर्म सबमिट करून वळली, तिचं शरीर कुठल्यातरी जड वस्तूवर आदळलं. आंधळे तर नाही झालात ना? ती रागाने बोलली, पण जशी नजर वर केली तर समोर विक्रम उभा होता. तिचे बाकीचे शब्द तोंडातच राहिले. सूरज, जो की थोड्याच अंतरावर उभा होता, गार्गीला बघून वेगाने चालत तिच्या जवळ आला. हॅलो सिस्टर, कशी आहेस तू? मला तर वाटलं की आता कधीच तुझी भेट होणार नाही, पण असं वाटतं की तुला आमचा स्वभाव खूप आवडला आहे. हीच गोष्ट मला तुम्हा लोकांशी करायची आहे. विक्रम शांतपणे तिला बघत बोलत होता. सूर्याची किरणं गार्गीच्या चेहऱ्यावर पडत होती आणि तिचे तपकिरी डोळे चमकत होते. विक्रमने सुद्धा पुढे त्याच युनिव्हर्सिटीमध्ये एम.फिल मध्ये ॲडमिशन घेतलं, प्रोजेक्ट मॅनेजमेंटच्या विषयात. जेव्हा गार्गीला याबद्दल कळलं तेव्हा तिने विक्रमच्या जाण्यानंतर लगेच ॲडमिशन फॉर्म पुन्हा भरला. यावेळी तिने प्रोजेक्ट मॅनेजमेंट डिपार्टमेंट निवडलं. तिच्या ओठांवर खोडकर हसू पसरलं होतं, तर डोळ्यात सुद्धा खोडकरपणा नाचत होता. युनिव्हर्सिटीच्या पहिल्या दिवशी जेव्हा ती आत जाऊ लागली तेव्हा तिची नजर विक्रमवर पडली. तो मान खाली घालून डिपार्टमेंटकडे जात होता. ती सुद्धा लहान मुलांसारखी उड्या मारत त्याच्या मागे धावली आणि हलकासा टपली विक्रमच्या डोक्यावर मारली. समोर असलेल्या मुलीला बघून त्याने पटकन आपले ओठ आवळले. हा काय उद्धटपणा आहे? जे मनात येईल ते करू शकते का? तू मला अडवू शकत नाहीस. आणि तुला असं का वाटतं? यावर गार्गी म्हणाली, कारण माझ्याकडे तुम्हा लोकांची सर्वात मोठी कमजोरी आहे की तुम्ही लोकांनी माझं अपहरण केलं होतं. जर मी ठरवलं तर आत्ता जाऊन पोलिसांना सांगू शकते.
तुझ्याकडे पुरावा नाहीये, यामुळे कोणी तुझ्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही. विक्रमने नाकावरची माशी उडवत उत्तर दिले. गार्गी त्याच्या बरोबरीने चालण्याच्या प्रयत्नात थकून जात होती, कारण विक्रम खूप वेगाने चालत होता. तिने आपला वेग वाढवला तर नकळत तिला ठेच लागली. जमिनीवर पडण्याआधीच विक्रमने तिच्या कमरेवर हात ठेवून तिला पडण्यापासून वाचवलं. ते दोघे त्यावेळी एकमेकांच्या खूप जवळ होते. ती विक्रमच्या श्वासांची उष्णता आपल्या कपाळावर अनुभवत होती आणि वाईट प्रकारे अस्वस्थ होती. विक्रमची अवस्था सुद्धा यापेक्षा वेगळी नव्हती. ते लोक खूप वेळापर्यंत याच स्थितीत होते, पण आजूबाजूने जाणाऱ्या विद्यार्थ्यांनी त्यांचं लक्ष एकमेकांकडे वेधलं. मग ते लवकर सरळ होऊन उभे राहिले. तू ठीक तर आहेस ना? त्याने मऊ स्वरात प्रश्न केला. गार्गीला आपल्या हृदयाचे ठोके आपल्या कानात गुंजताना जाणवत होते आणि तिचे गाल आपोआपच लाल झाले. तिला स्वतःला सावरण्यात खूप वेळ लागला होता. क्लासमध्ये पोहोचताच तिने सर्वात आधी विक्रमला हेच म्हटलं, आज तू तुझं उपकार फेडलंस. त्या दिवशी मी तुझी मदत केली होती आणि आज तू माझी मदत केली आहे. हे ऐकून तो चमकला आणि मग गोष्ट समजून त्याने होकारार्थी मान हलवली. लेक्चर दरम्यान सुद्धा ती सतत बडबड करत होती आणि एका क्षणासाठी सुद्धा शांत बसत नव्हती. काय तू थोड्या वेळासाठी गप्प बसू शकत नाहीस का? विक्रमने आपला आवाज कडक बनवत म्हटलं तर ती वाईट तोंड करत नकारार्थी मान हलवू लागली. तर मग कोणा दुसऱ्यासोबत जाऊन बस. इथे माझं डोकं नको खाऊ. मी माझा किमती वेळ काढून इथे क्लास घेण्यासाठी आलोय, तुझ्याशी फालतू गप्पा मारण्यासाठी नाही. यावेळी गार्गीला सुद्धा वाईट वाटलं होतं. तू या लायकीचाच नाहीस की तुझ्यासोबत माणूस हसून बोलेल. तर मग का करतेयस? जा जाऊन कोणा दुसऱ्यासोबत गप्पा मार. इथे तुझ्यासारखे हजारो नमुने बसलेले आहेत. हे म्हणून तो उठून खोलीबाहेर निघून गेला. अजून क्लास संपायला बराच वेळ होता. तर गार्गी पाणावलेल्या डोळ्यांनी त्याच्या पाठमोऱ्या आकृतीला बघत होती. एक नंबरचा खडूस माणूस आहे हा. जराही अक्कल नाही की मुलींशी कसं बोलायचं. पागल, सायको, मनोरुग्ण कुठला. काल थोडीशी काळजी घेत होता जसं काही माझा खूप मोठा सगा आहे, आणि आज बघ पागल माणूस. हे म्हणून ती पुन्हा आपल्या पुस्तकांमध्ये डोकं खुपसून बसली. अजून काही सेकंदच गेले होते की तिच्या बाजूला एक दुसरा क्लासमेट येऊन बसला. त्याचं नाव जॉनी होतं आणि तो सिनचा होता. त्याचा स्वभाव सुद्धा खूप जास्त मिळून मिसळून वागण्यासारखा होता. गार्गी थोड्याच वेळात त्याच्यासोबत फ्री झाली. विक्रम जेव्हा क्लासरूममध्ये आला तेव्हा न जाणे का गार्गीला त्या व्यक्तीसोबत फ्री होताना बघून त्याच्या अंगाची लाही लाही झाली. पण त्याने काहीही म्हटलं नाही आणि तो लगेच गार्गीच्या बाजूच्या सीटवर जाऊन बसला. आता त्याचं लेक्चरवर सुद्धा लक्ष लागत नव्हतं. वारंवार त्याची नजर भटकून गार्गीच्या सीटवर जात होती. ती हे चांगल्या प्रकारे जाणवत होती आणि मनातल्या मनात खुश होत होती. जेव्हा सुट्टी झाली त्यावेळी ते दोघे बाहेर पडले तेव्हा गार्गी उपकार करणाऱ्या अंदाजात बोलली, जर तू मला सॉरी म्हणशील तर होऊ शकतं मी तुला माफ करेन. ती पुन्हा त्याच्या बरोबरीने चालू लागली. विक्रमने यावेळी आपली मान खाली घातली आणि हळू आवाजात सॉरी म्हटलं. गार्गीला मोठ्या मुश्किलीने त्याचा आवाज ऐकू आला. तोपर्यंत तो तिच्या नजरेआड झाला होता. गार्गी जेव्हा युनिव्हर्सिटीच्या गेटवर पोहोचली तेव्हा समोर रोहन उभा होता. ती लगेच वास्तवाच्या जगात परत आली. थोड्या वेळापूर्वी तिच्या डोक्यात जो महाल उभा राहिला होता तो जमीनदोस्त झाला. मी कधीपासून तुला कॉल करतोय गार्गी? माझे कॉल्स का नाही उचलत तू? रोहनचा स्वर कंटाळवाणा होता. क्लास अटेंड करत होते मी. काय माझे कॉल्स तुझ्या क्लासपेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत? त्याने तिखट स्वरात प्रश्न केला. रोहन, मला वाटतं तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर खूप वेळापूर्वीच मिळालं असेल. ती कुठे मागे राहणाऱ्यांपैकी होती? यावर रोहन फक्त तिच्या चेहऱ्याकडे बघत राहिला. जब ती गाडीत बसली तेव्हा सुद्धा तो उपहासात्मक स्वरात बोलला, तुझ्या फालतू गोष्टी मी लग्नानंतर अजिबात सहन करणार नाही. आपली ही लांब जीभ कापून ये, कारण मला उलट उत्तरं देणाऱ्या बाया अजिबात आवडत नाहीत. मला सुद्धा विनाकारण हुकूम गाजवणाऱ्या पुरुषांचा तिरस्कार आहे. तिने जशास तसे उत्तर दिले. रोहनने एका झटक्यात गाडी थांबवली. उतर माझ्या गाडीतून. हे ऐकून गार्गीने न समजल्यासारखं त्याच्या चेहऱ्याकडे बघितलं. काय म्हणला? मी म्हणालो की आत्ताच्या आत्ता माझ्या गाडीतून उतर, नाहीतर मी तुला धक्के मारून गाडी बाहेर काढेन. रोहन, तू पागल तर झाला नाहीस ना? तू मला अशा प्रकारे भर रस्त्यात कसं उतरण्यासाठी सांगू शकतोस? आणि हा रस्ता सुद्धा किती सुनसान आहे. तिचे बाकीचे शब्द तोंडातच राहिले कारण रोहनने तिला हाताने पकडून ओढत गाडीबाहेर काढलं होतं. याआधी की तिला काही समजेल त्यानंतर रोहन आपली गाडी वेगाने पळवून घेऊन गेला. आता गार्गीचं मन दुःखाने भरून आलं. तिने आपला मोबाईल काढला जेणेकरून बाबांना कॉल करून त्यांना त्यांच्या लाडकाई जावयाच्या पराक्रमाबद्दल सांगू शकेल. पण तिच्या मोबाईलची बॅटरी संपली होती.
तिला या ओसाड जागेची भीती वाटत होती. ती मान खाली घालून छोटी छोटी पावलं टाकत पुढे जाऊ लागली. अजून काही सेकंदच गेले होते की एक गाडी तिचे जवळ येऊन थांबली. ती भीतीपोटी चालत मागे सरकली होती. वाटतं तुझा तथाकथित होणारा नवरा तुला इथेच एकटीला सोडून गेलाय. विक्रमचा आवाज ऐकून तिचे ओठ आपोआपच हसले. अरे ताई, आम्ही तर तुला म्हणतो की अशा माणसासोबत लग्नाआधीच संबंध तोडून काम तमाम कर. सागर आणि सूरज दोघेही गाडीच्या मागच्या सीटवर बसले होते. दोघांनीही आवेशात तिला आपल्या होणाऱ्या नवऱ्यासोबतचे नातं संपवण्याचा सल्ला दिला. पण ती फिक्क हसली. असं नाही होऊ शकत. जोपर्यंत बाबा हुकूम करत नाहीत तोपर्यंत मी त्याच्यासोबत संबंध तोडून शकत नाही. नाहीतर मी त्यांच्या नजरेत खूप वाईट मुलगी बनेन. ते तर आधीच मला पसंत करत नाहीत. विक्रमने तिच्या स्वरातला ओलावा जाणवला तर अस्वस्थ होऊन पैलू बदलत राहिला. तुला आमच्यासोबत जेवण करायला आवडेल का? शपथ, खूप भूक लागली आहे. तू तर माझ्या मनातली गोष्ट बोललास, गार्गीने उत्साहाने म्हटलं. त्यानंतर ती त्या लोकांसोबत जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये गेली आणि तिथे जाऊन तिला सगळी कहाणी समजली. तिचा जो होणारा नवरा तिला भर रस्त्यावर एकटीला सोडून गेला होता, तो याच हॉटेलमध्ये एका मुलीसोबत बसून हसून हसून गप्पा मारत होती. विक्रमने पटकन खुर्ची ओढून तिच्या समोर ठेवली आणि तिच्या समोर बसला. गार्गीला आपला होणारा नवरा दिसत नव्हता. विक्रमने तिचं लक्ष दुसरीकडे वळवलं आणि तिच्या ताटात जेवण वाढू लागला. ती फक्त त्या व्यक्तीच्या चेहऱ्याला बघत राहिली जो कोणा दुसऱ्याने दिलेल्या जखमेवर मलम लावत होता. रोहन त्या बाईसोबत इतका व्यस्त होता की त्याला आसपासचं काहीच भान नव्हतं. ते लोक त्यांच्या जाण्यानंतर सुद्धा तिथेच बसून राहिले होते. गार्गीला आता कोणत्याही गोष्टीत काही रस वाटत नव्हता. मग परत गेल्यानंतर तिने आपल्या बाबांना सांगण्याचा प्रयत्न केला तर त्यांनी तिच्या बोलण्याकडे नेहमीसारखं दुर्लक्ष केलं. उलट ते तिलाच ओरडू लागले की तू संकुचित विचारांची झाली आहेस. एवढा तर तुला अंदाज असायला पाहिजे की तो बिझनेसमन आहे आणि त्याचे हजारो प्रकारच्या बिझनेस वुमन्ससोबत संबंध असू शकतात. पण गरजेचं नाही हे संबंध फक्त आणि फक्त तसेच असतील जस तू समजत आहेस. ते लोक कुठल्या बिझनेस डीलवर सुद्धा तर जाऊ शकतात. बाबा, तुम्ही मला सांगा की कोणत्या बिझनेस डीलवर एक पुरुष दुसऱ्या बाईचा हात पकडतो? देशमुख साहेब तिचं बोलणं ऐकून रागाने उठून उभे राहिले होते. मला नाही वाटत की त्याने काही चुकीची गोष्ट केली आहे. तुझी ही विचारसरणी संकुचित झाली आहे. अगदी आपल्या आईसारखी. आपल्या विचारांना थोडं मोठं कर, नाहीतर तुझ्यासाठी सोसायटीमध्ये सर्वाइव्ह करणं कठीण होईल. हे म्हणून ते तिथून निघून गेले. काळाचं काम आहे जाणं. काळ वेगाने पुढे सरकत होता. विक्रमने स्वतःशी वचन दिलं होतं. काहीही झालं तरी तो त्या मुलीमध्ये रस घेणार नाही. पण तो इच्छा असूनही आपल्या वचनावर ठाम राहू शकत नव्हता. जेव्हाही गार्गी त्याच्याशी बोलायची तेव्हा तो सगळं विसरून जायचा. इथपर्यंत की या गोष्टीकडे सुद्धा दुर्लक्ष करायचा की ती मुलगी दुसऱ्या कोणाची होणारी बायको आहे. त्याला फक्त एवढंच माहीत होतं की तो तिच्यावर प्रेम करतो. पुढच्याच आठवड्यात गार्गीच्या घरी तिच्या बाबांच्या प्रमोशननिमित्त पार्टी ठेवली गेली. ती पार्टीत सुद्धा अलगद एका टेबलवर जाऊन बसली होती. तर तिचा होणारा नवरा मुलींच्या घोळक्यात होता. तिला काही रस नव्हता. ती खूप जास्त बोर होत होती. जेव्हा अचानकच ओळखीचा पुरुषी आवाज ऐकून तिचा चेहरा आनंदाने फुलला. तो विक्रमच होता. काळ्या रंगाच्या सुटात खूप देखणा दिसत होता. ते दोघे तेव्हाही खूप वेळ एकमेकांशी बसून गप्पा मारत राहिले. विक्रमच्या पालकांनी एकदा आधी सुद्धा तिच्या बाबाकडे, देशमुख साहेबांकडे गार्गीच्या लग्नाची मागणी घातली होती. पण तोपर्यंत देशमुख साहेबांनी तिचं लग्न रोहन सोबत ठरवलं होतं. जेव्हा गार्गीला याबद्दल कळलं तेव्हा तिचं हृदय एका क्षणासाठी धडकायचं विसरलं होतं. कधी तिला विक्रमवर प्रेम झालं, तिला सुद्धा याची जाणीव होऊ शकली नाही. पण आता त्या व्यक्तीचं प्रेम तिच्या मनात घटमुळं पकडून होतं. त्या प्रेमाला संपवणं कठीणच नाही तर अशक्य सुद्धा होतं. ती जेवढं त्या व्यक्तीपासून दूर जाण्याचा प्रयत्न करायची, ती व्यक्ती तेवढीच तिच्या मनावर स्वार व्हायची. दुसरीकडे विक्रमची सुद्धा हीच अवस्था होती. ते दोघे आपसात नॉर्मल गप्पा मारत होते. जेव्हा अचानकच विक्रम एका क्षणासाठी शांत झाला आणि दुसऱ्या क्षणी खोल आवाजात म्हणाला, तू माझ्याशी लग्न करशील का? गार्गीला वाटलं की तिच्या कानांनी काहीतरी चुकीचं ऐकलंय. सॉरी. विक्रमने आपली गोष्ट पुन्हा बोलून दाखवली होती. आता कोणत्याही प्रकारच्या गैरसमजाला वाव नव्हता कारण त्याने स्पष्ट शब्दात आपला मुद्दा गार्गीसमोर मांडला होता. गार्गीने पटकन एक नजर आपल्या बापावर टाकली ज्यांनी 2 आठवड्यांनंतर तिचं लग्न ठरवलं होतं. तिने वेगाने नकारार्थी मान हलवली. मी माझ्या बाबांना धोका देऊ शकत नाही. तिने हे म्हटलं आणि उठून आपल्या खोलीत निघून गेली. ती मुलगी होती आणि मजबूर होती पण विक्रम पुरुष होता आणि तो मजबूर नव्हता. त्याला माहीत होतं की आपलं प्रेम कशा प्रकारे मिळवायचं आहे. त्याने गार्गीच्या वागण्यात सुद्धा आपल्यासाठी पसंती बघितली होती.
याच कारणामुळे त्याच्या मनात जी शेवटची शंका होती ती निघून गेली होती. लहानपणापासून त्याने हेच तर शिकलं होतं की जी गोष्ट आवडेल ती मिळवा. आधी योग्य मार्गाने मिळवण्याचा प्रयत्न करा. पण जर कोणी अडथळा बनण्याचा प्रयत्न केला तर या अडथळ्याला सुद्धा हटवा. आता त्याच्या नात्यात सर्वात मोठे 3 अडथळे होते. एक गार्गीचा होणारा नवरा जो आधीच अमेरिकेत लग्न करून बसला होता आणि इथे सुद्धा त्याच्या शेकड्यांच्या हिशोबाने गर्लफ्रेंड्स होत्या ज्यांना तो सर्व जगासमोर खूप कॉन्फिडन्सने स्वीकारायचा सुद्धा. पण जिथे गार्गीला स्वीकारण्याची वेळ यायची तर यांच्यापासून आपलं आणि गार्गीचं नातं लपवायचा. दुसरे गार्गीचे बाबा आणि तिची सावत्र आई होती ज्यांना आता विक्रम कोणत्याही किंमतीत जुमानण्याचा विचार करत नव्हता. पुढे 2 आठवड्यांनंतर आज लग्नाचा दिवस होता. गार्गी ब्युटी पार्लरमधून तयार होऊन निघाली होती की एक काळ्या रंगाची गाडी तिच्या समोर येऊन थांबली. अजून तिला सावरण्याची संधी मिळाली नव्हती की कोणीतरी तिचा हात पकडून तिला एका झटक्यात गाडीच्या आत ओढलं आणि तिच्या नाकावर रुमाल ठेवून तिला बेशुद्ध केलं. जेव्हा तिला पुन्हा शुद्ध आली तेव्हा ती दोरखंडाने बांधलेली नव्हती तर एका आलिशान खोलीत होती. समोरच विक्रम उभा हसत होता. गार्गीला आता त्याच्याबद्दल प्रचंड तिरस्काराची भावना होत होती. तिला तर स्वप्नातही वाटलं नव्हतं की विक्रम अशा प्रकारची नीच हरकत करेल. तिने एक जोरात थप्पड विक्रमच्या गालावर मारली. तो मजबुतीने आपले ओठ आवळून जमिनीकडे रागाने बघू लागला. मी म्हटलं होतं ना गार्गी की मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. विक्रमचा आवाज हळू पण धारदार होता. तू त्याला एक मस्करी समजलीस. तू समजलीस मी त्या भित्र्यांपैकी आहे जे आपल्या प्रेमाला कोणा दुसऱ्याच्या लग्नमंडपात सजताना बघून शांतपणे अश्रू गाळतील. यावर गार्गी उपहासाने हसली. प्रेम? याला तू प्रेम म्हणतोस? हा स्वार्थीपणा आहे विक्रम, हे वेडेपण आहे. हो गार्गी, कदाचित हे वेडेपणच आहे. विक्रम ओरडला. त्याचा आवाज खोलीच्या भिंतींना धडकला. ज्या दिवशी तू मला पहिल्यांदा भेटली होतीस त्याच दिवशी माझं हृदय माझ्या छातीतून निघून तुझ्या पावलांवर पडलं होतं. तू तर विचारही करू शकत नाहीस की मी तुला शहरातील कोणत्या गल्ल्यांमध्ये शोधलं नाही. तो एक पाऊल गार्गीकडे सरकला. गार्गी भीती आणि रागापोटी मागे सरकली. जेव्हा मला तुझ्या साखरपुड्याचं कळलं तेव्हा मी माझ्या मनावर दगड ठेवला. मी मागे हटलो. मी विचार केला होता की जर तू त्या माणसासोबत खुश आहेस तर मी तुझ्या आनंदात माझा पराभव मान्य करेन. त्याने एक खोल श्वास घेतला आणि पुढे म्हणाला, पण तो एक घाणेरडा माणूस होता आणि मी तुला त्या माणसाच्या हवाली करू शकत नव्हतो. जर मी असं केलं असतं तर माझ्या प्रेमाचा काही अर्थ राहिला नसता. असो, मी तुला इथे माझी असहायतेची कहाणी ऐकवण्यासाठी नाही आणलं. लवकर स्वतःला मानसिकरित्या तयार कर. थोड्या वेळात आपल्या दोघांचं लग्न होणार आहे. त्याचा स्वर कोणत्याही प्रकारच्या भावनेपासून मुक्त होता. यावर गार्गी म्हणाली, मला तुझ्याशी लग्न नाही करायचं. गार्गी, मी तुला विचारलं नाहीये. तुला सांगतोय, कोणत्याही प्रकारचा तमाशा न करता स्वतःला लग्नासाठी मानसिकरित्या तयार कर. नाहीतर तुझा बाप उद्या कोणालाही तोंड दाखवण्याच्या लायकीचा राहणार नाही. तो तिलाही धमकी देऊ इच्छित नव्हता. पण त्याने अंदाज लावला होता की बाईसाहेबांवर काही जास्तच आपल्या बापाच्या प्रेमाचं भूत स्वार आहे. त्यामुळे तो आता याच गोष्टीचा फायदा घेत होता. गार्गी असहायतेने त्याच्या चेहऱ्याकडे बघत राहिली. जेव्हा ती बाहेर गेली तेव्हा तिथे तिचे मानलेले भाऊ, मित्र सुद्धा होते. पण तिने कोणालाही नमस्कार करणं गरजेचं समजलं नाही. अमितने खोट्या रागाने विक्रमला बघितलं तेव्हा तो खांदे उडवून गप्प राहिला. काही वेळातच गुरुजींनी त्या दोघांचा विवाह लावला. मंगलाष्टके आणि सप्तपदी झाली. गार्गीला थोड्याच वेळात तिच्या खोलीत पोहोचवण्यात आलं. रात्रीच्या वेळी जेव्हा विक्रम खोलीत गेला तेव्हा पुढे खोलीचा नकाशाच बदललेला होता. त्याने हताश होऊन आपलं डोकं दोन्ही हातात धरलं. त्याचे आवडते परफ्यूम जमिनीवर होऊन काचांचा चुरा झाला होता. बेडची चादर सुद्धा जमिनीवर पडली होती. कपाटात जेवढे कपडे होते ते सगळे फरशीवर विखुरलेले होते. गार्गी, तू हे काय केलंस? तो मोठ्याने ओरडला. तेव्हा गार्गी दुसऱ्या बाजूला कूस बदलून झोपी गेली. ती कपडे बदलून डोक्यापर्यंत चादर ओढून झोपली होती. तो पुढे सरकला आणि एका झटक्यात गार्गीचा हात पकडून तिला उठवलं तेव्हा ती डोळे फिरवू लागली. मग निरागसपणे बोलली, काय करताय हो? मला झोप येते, झोपू द्या ना मला. तिने अशा स्वरात म्हटलं होतं की विक्रमच्या हृदयाचा एक ठोका चुकला होता. विचित्र अशी अस्वस्थता त्याच्या अस्तित्वावर पसरली. गार्गीचे झोपेने भरलेले डोळे त्याला वाईट प्रकारे भुरळ घालत होते. दुसरीकडे गार्गीने त्याच्या डोळ्यात रागाच्या ऐवजी जवळीक साधण्याची संधी पाहिली तर वाईट प्रकारे गडबडून मागे सरकली. पण तोपर्यंत तो तिला आपल्या जवळ ओढून घेत होता. एक तर तुला शिक्षा देण्याचं मनच करत नाही कारण तू साक्षात प्रेमाची मूर्ती आहेस आणि प्रेम करण्याच्याच लायकीची आहेस. हे म्हणून तो तिच्या ओठांवर झुकणारच होता की गार्गीने पटकन आपल्या ओठांवर आपला हात ठेवला. त्याला ही गोष्ट अजिबात आवडली नाही. त्याने गार्गीचा हात बाजूला केला आणि तिचे दोन्ही हात पकडून पाठीमागे नेले.
काय तू माझ्यासोबत जबरदस्ती करशील? ती खोट्या रागासह बोलली होती. गार्गी, जर तू अशा प्रकारे हट्ट करशील तर मला जबरदस्ती करावीच लागेल. म्हणूनच चांगल्या बायकांसारखे माझे सर्व अधिकार मला दे. विक्रम, तू ज्या अधिकारांची गोष्ट करतोयस ना, मी त्यांना मानतच नाही. तू माझ्याशी जबरदस्ती लग्न केलं आहेस. तू मला माझ्या घरातून उचललं आहेस. आधी तर माझ्याकडे माफी माग, त्यानंतर तुला जे पाहिजे ते मिळेल. त्याला ती डोळे वटारून बोलली. ठीक आहे गार्गी, मी तुझी माफी मागतो. तुझ्या नवऱ्याने जे काही केलंय ते सरळ सरळ चुकीचं केलंय. मॅडम, तुम्ही जी शिक्षा द्याल ती मला मंजूर असेल. विक्रम, तुझी शिक्षा ही आहे की पुढच्या 1 महिन्यापर्यंत तू माझ्या जवळ येणार नाहीस, ना मला हात लावण्याचा प्रयत्न करशील. विक्रम तर बोलून पस्तावला होता की त्याने तिला शिक्षेचा हक्क का दिला. मॅडम, तुमची प्रत्येक गोष्ट मला मंजूर आहे, पण ही नाही. हे म्हणून तो पुन्हा तिच्या ओठांवर झुकू लागला. तेव्हा गार्गीने आपला चेहरा फिरवला. आता मात्र विक्रमच्या कपाळावर असंख्य आठ्या पडल्या होत्या. त्याने पटकन तिच्या ओठांवर झुकून जबरदस्तीने त्यांना आपल्या ताब्यात घेतलं होतं. गार्गीने सुरुवातीला तर विरोध करण्याचा प्रयत्न केला, पण मग हळूहळू तिचा विरोध मावळू लागला होता. जेव्हा विक्रम तिच्यापासून दूर झाला तेव्हा ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून खोल श्वास घेत होती. तर विक्रम तिच्या श्वासांची धग आपल्या छातीवर अनुभवत वाईट प्रकारे वेडा होत होता. मग त्याने खूपच काळजीपूर्वक गार्गीला बेडवर झोपवलं आणि तिच्या मानेत आपला चेहरा लपवू लागला. गार्गीने तडफडत त्याचं डोकं हातात घेतलं. तेव्हा विक्रम तिचे दोन्ही हात पकडून पुन्हा एकदा तिच्या मानेवर आपल्या प्रेमाच्या खुणा सोडू लागला होता. विक्रम, मी अजूनही तुझ्यावर रागावली आहे. तू अशा प्रकारे माझ्या जवळ येऊन मला ताब्यात घेऊ शकत नाहीस. तिने धापा टाकून मोठ्या मुश्किलीने हे शब्द उच्चारले होते, कारण विक्रम पुन्हा तिच्या श्वासांना कैद करून गेला होता. गार्गी, तुझा राग मला मान्य आहे. तू 1000 वेळा रागावशील आणि मी तुला 1000 वेळा मनवेन, पण सध्या मला त्रास देऊ नकोस. मला तुझ्या सहवासापासून दूर करू नकोस. मी तुझ्यावर किती प्रेम करतो याची कल्पनाही तू करू शकणार नाहीस. मी तुझी किती वाट पाहिली. तो पुन्हा एकदा बेभान होत होता. त्याने जसं गार्गीच्या खांद्याला हलकं चावलं तेव्हा ती वेदनेने हुंदका देऊ लागली. तिचा हुंदका त्या जीवाला वाईट प्रकारे बेचैन करत होता. तो बेकरार होत पुन्हा एकदा तिच्या अस्तित्वावर आपल्या प्रेमाच्या निशाण्या सोडू लागला होता. जसं त्याने गार्गीच्या हृदयाच्या ठोक्यांना आपल्या हाताच्या पकडीत घेऊन हलकं दाबलं तेव्हा ती बेचैन होत उठून बसली होती. तर तो तिच्या या अदावर खुलून हसला होता. त्याला माहीत होतं की आजच्या आधी तिच्या जवळ कोणताही पुरुष आला नाही. याच कारणामुळे तर तो तिचा खूप जास्त आदर सुद्धा करायचा. तू अशा प्रकारे मला बेचैन करतोयस, मनाला शांतता उरत नाही. वचन देतो माझ्या राणी, थोड्याच वेळात तुझी सगळी बेचैनी दूर होईल. गार्गीने त्याच्या डोळ्यात पाहिलं जिथे सत्य होतं. विक्रम परवानगी मागणाऱ्या नजरेने गार्गीकडे बघत होती, जी अजूनही थोडीशी घाबरलेली होती. जेव्हा तिचे डोळे अश्रूंनी भरले तेव्हा तो तडफडत प्रश्न करू लागला. काय झालं? रडतेयस का? काय तुला माझा स्पर्श नकोसा वाटतोय? गार्गीने वेगाने नकारार्थी मान हलवली. विक्रम, माझे बाबा माझा खूप जास्त तिरस्कार करायला लागतील. काळजी करू नकोस गार्गी, मी सगळं काही ठीक करेन. तुझ्या बाबांच्या मनात तुझ्याबद्दल जेवढा पण गैरसमज आहे तो मी सगळा दूर करेन. तू फक्त आणि फक्त माझ्यावर विश्वास ठेव. विक्रम, कदाचित तू मला सोडून तर नाही ना देणार? गार्गीच्या मनाला जी गोष्ट खूप वेळापासून सतावत होती ती तिच्या ओठांवर आली होती. तिला वाटत होतं की विक्रमला तिच्याशी फक्त आकर्षण झालंय. जशी त्याची इच्छा पूर्ण होईल तो तिला सोडून देईल. पण आता विक्रमने तिचा हा गैरसमज सुद्धा दूर केला होता. मी तुला मरेपर्यंत सोडणार नाही. नेहमी तुला माझ्या हृदयाशी लावून ठेवीन आणि तुझ्यावर असंच प्रेम करत राहीन. फक्त आणि फक्त माझ्यावर एकदा विश्वास ठेवून तर बघ. स्वतःला माझ्या हवाली कर आणि मला तुझ्या अस्तित्वावर प्रेमाचा शिक्का मारू दे. तुला आपल्या कोणत्याही निर्णयावर पश्चाताप होणार नाही, हे माझं तुला वचन आहे. तिने विक्रमच्या बोलण्यावर विश्वास ठेवत स्वतःला त्याच्या हवाली केलं होतं. जशी जशी रात्र सरत होती तो तिच्यावर आपलं प्रेम उधळत होता. सकाळी जेव्हा गार्गी झोपेतून उठली तेव्हा तो तिच्या बाजूलाच होता आणि ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून झोपली होती. तिला आपल्या हृदयावर दबाव जाणवला तेव्हा ती हुंदका देत मागे सरकली. पण विक्रम पुन्हा आपल्या बाहुपाशात तिला घेऊ लागला होता. विक्रम, मला बाबांकडे जायचं आहे. तू मला वचन दिलं होतंस. विक्रम खोल श्वास घेत उठून बसला. त्याला माहीत होतं तिची सुई अजूनही त्याच जागी अडकलेली आहे. ती विक्रमपासून नजर चोरत होती. तर तो तिच्या या अदावर हसत होता. जेव्हा ते हवेलीत परत गेले तेव्हा तिच्या बापाने तिला आपल्या हृदयाशी लावलं आणि लहान मुलांसारखे धाय मोकलून रडू लागले. विक्रमने त्यांना कालच सगळी गोष्ट सांगितली होती आणि त्यांना रोहनच्या खरेपणाबद्दल सुद्धा सावध केलं होतं.
जो की आधीच विवाहित होता, आणि हे लग्न तो त्यांना व्यवसायात फायदा देण्यासाठी नाही तर त्यांना खाली दाखवण्यासाठी करत होता. कारण एकदा देशमुख साहेबांनी रोहनच्या बापाचा अपमान केला होता आणि तो याच गोष्टीचा बदला घेऊ इच्छित होता. या सगळ्या कॉल रेकॉर्डिंग्ज विक्रमने काढल्या होत्या आणि याच त्याने देशमुख साहेबांना सुद्धा ऐकवल्या आणि त्यांना त्यांच्या बायकोबद्दल, लतिकाजींबद्दल सुद्धा सांगितलं, जी या बाबतीत रोहनची साथ देत होती. यावर देशमुख साहेब फारच लज्जित खूप झाले होते. त्यांनी आपल्या मुलीला गळ्यात मिठी मारली आणि तिची रडून रडून माफी मागितली. गार्गीसाठी एवढंच पुरेसं होतं की तिच्या बाबांना जाणीव झाली होती. दुसरीकडे विक्रमच्या पालकांनी सुद्धा तिला आपली सून म्हणून स्वीकारलं होतं. पण देशमुख साहेबांनी हे म्हणून तिला आपल्या घरातच ठेवून घेतलं होतं की माझी इच्छा आहे की मी तिची पाठवणी करेन. अशा प्रकारे गुपचूप लग्न करणं मला ठीक वाटत नाही. मी सगळ्या जगाला सांगू इच्छितो की माझ्या मुलीचं लग्न जगातील सर्वात चांगल्या व्यक्तीशी झालं आहे. त्यानंतर 1 आठवड्यानंतर त्यांनी विक्रम आणि गार्गीचं मोठ्या थाटामाटात लग्न लावलं. गार्गी विक्रमची साथ मिळवून खूप जास्त आनंदी होती आणि विक्रम सुद्धा समाधानी होता. देशमुख साहेबांनी आपल्या दुसऱ्या बायकोला घटस्फोट दिला, पण त्यांनी आपल्या मुलांवर अन्याय केला नाही. ज्याचा जेवढा प्रॉपर्टीमध्ये वाटा बनत होता त्यांनी मुलांना तो वाटा दिला होता. ते गार्गीच्या नावावर आपली हवेली करू इच्छित होते, पण गार्गीने हे म्हणून नकार दिला की मी या हवेलीचं काय करू जिथे नेहमी माझ्या आईवर अन्याय झाला आहे. माझ्याकडे देवाने दिलेलं सगळं काही आहे. मला आणखी कोणत्याही गोष्टीची इच्छा नाही. जर तुम्हाला ही कथा अगदी मनापासून आवडली असेल तरच आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद. आभारी आहोत.